या ठिकाणी बघू शकतो की पोलीस या ठिकाणी वडीलवर हे आक्रमक झालेले आणि पोलिसांना सांगतात की आम्हाला पोलिसांच्या विरोधामध्ये सुद्धा या ठिकाणी आपल्या पोलीस त्यांना उचलतायत आणि ही आपल्या व्हॅनमध्ये भरण्याचा प्रयत्न करतायत। हर्षवर्धन सपकाळ या ठिकाणी अजूनही खाली बसलेत आणि पोलीस त्यांना उचलण्याचा प्रयत्न करतात व काँग्रेसचे नेते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। काल ज्याप्रमाणे राहुल गांधीला उचलण्यात आलं होतं तसंच या ठिकाणी सपकाळ यांना उचलण्याचा प्रयत्न पोलीस आपल्याला करताना पाहायला मिळत आहेत। पोलीस थोडासा बळाचा वापर करून त्यांना या रस्त्यावरती ट्रॅफिक होऊन येऊन आंदोलनातून त्यांना उचलण्याचा प्रयत्न करत आहेत। मोठी गर्दी या ठिकाणी पोलीस बळा त्यांना विनंती करतो या ठिकाणी जाण्याचा। महिला सुद्धा या ठिकाणी त्यांना विरोध करताय की आंदोलन करू द्या रस्त्यावरती की बसलेत आणि पूर्ण रस्ता या ठिकाणी काँग्रेसने जाम केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। पोलीस त्यांना विनंती करते रस्त्यावरून उठण्याची, मात्र काँग्रेसचे कार्यकर्ते हर्षवर्धन सपकाळ हे ऐकायला तयार नाही। विजय वडेट्टीवार सुद्धा या ठिकाणी ही बसलेले रस्त्यावरती पूर्ण लेटून गेल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे। पूर्ण झटापटी या ठिकाणी पाहायला मिळतात। पोलिसांचा प्रयत्न या ठिकाणी तुला आठी एवढं ओरडतो काय काम करतो। ठीक आहे ठीक आहे ठीक आहे तो या ठिकाणी काँग्रेसच्या या सगळ्या आंदोलकांना पोलिसांकडून ताब्यात घेण्याचा प्रयत्न होतोय। मुंबईमध्ये भाजप कार्यालयाबाहेर मुंबई काँग्रेसचं हे आंदोलन होत आहे। भाई जगताप, हर्षवर्धन सपकाळ, विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वामध्ये काँग्रेसचे हे कार्यकर्ते पदाधिकारी आंदोलन करतायत। मात्र या आंदोलकांना आता ताब्यात घेण्यासाठी पोलीस आलेले आहेत। प्रचंड आक्रमक हे आंदोलक दिसत आहेत। राहुल गांधींच्या अटकेच्या निषेधार्थ आणि एकूणच लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ मुंबईमध्ये सुद्धा या सगळ्या घटनेचे पडसाद पाहायला मिळत आहेत। आपण पाहतोय दिल्लीतील पोलिसांच्या लाठीचार्जचा निषेध करण्यासाठी सीजेपीच्या मागण्यांच्या पार्श्वभूमीवर इथे काँग्रेसचंही मुंबईमध्ये आंदोलन होत आहे। शिवाय राहुल गांधींच्या अटकेच्या निषेधार्थ काँग्रेसनं मुंबईमध्ये हे आंदोलन केलेले आहे। जोरदार घोषणाबाजी काँग्रेसकडून सुरू आहे आणि इथे आपण पाहू शकतोय हर्षवर्धन सपकाळ, विजय वडेट्टीवार, भाई जगताप यांना ताब्यात घेण्यासाठी पोलीस आलेले आहेत। मात्र आपण आंदोलन करण्यावर ठाम असल्याचं या ठिकाणी काँग्रेसच्या या आंदोलकांकडून सांगण्यात येत आहे। सध्याची थेट दृश्य आपण भाजप कार्यालयाबाहेरची पाहतोय। भाजप कार्यालयाबाहेर काँग्रेसचं हे आंदोलन सुरू आहे आणि या आंदोलकांची आता धरपकड केली जाते। पोलिसांकडून या सगळ्या आंदोलकांना ताब्यात घेतलं जात आहे। मात्र आपण इथून हटणार नसल्याचं या आंदोलकांनी ठामपणे सांगितलंय। तर वडेट्टीवार आणि हर्षवर्धन सपकाळ हे जमिनीवर या ठिकाणी सध्या आहेत। काल ज्या प्रकारे राहुल गांधींना पोलिसांनी ताब्यात घेतलं तशाच प्रकारे मुंबईमध्ये सुद्धा काँग्रेसच्या या आंदोलकांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न होतोय। हर्षवर्धन सपकाळ यांना जमिनीवरून उचलून आता पोलीस ताब्यात घेत असल्याचं आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहतोय। के बावजूद पुलिस क्यों अरेस्ट कर रही है, समझ से परे है। पाहतो आपण हर्षवर्धन सपकाळ यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेत आणि ही त्यांना आता या पोलीस व्हॅनमध्ये भरतात। यामध्ये अनेक काँग्रेसचे कार्यकर्ते या ठिकाणी घेतल्याचं आपल्या ताब्यात घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। काँग्रेसने पूर्ण रस्ता या ठिकाणी जाम केला होता आणि ही दादागिरी नाही चलेगी, ही दडपशाही नाही चलणार अशा घोषणा काँग्रेसच्या माध्यमातून करण्यात येत आहेत। ही व्हॅन आता त्यांना घेऊन चालल्याची आपल्याला पाहायला मिळते। पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलंय। अजूनही कार्यकर्ते या ठिकाणी ही घोषणाबाजी करतायत। आपण पाहतोय भर पावसात या आंदोलकांचं इथे आंदोलन सुरू होतं आणि आता सगळ्या महिला आंदोलकांना सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे। हर्षवर्धन सपकाळ, वडेट्टीवार आणि यासह इतर आंदोलकांना सुद्धा पोलीस ताब्यात घेत आहेत। मोदी सरकार, मोदी सरकार, मोदी सरकार, मोदी सरकार, मोदी सरकार, नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी।
चला चला चला